मित्रांनो, तर आज आपण करणार आहोत 6व्या वर्गाच्या 7वा चॅप्टर मौर्यकालीन भारत. अगर आज तुम्ही नवी असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन भी प्रेस करून घ्या, ज्या कारण तुम्हाला नोटिफिकेशन्स जल्दात जल्दी येईल तुम्हाला. राईट. मौर्यकालीन भारत. ग्रीक सम्राट सिकंदराच्या स्वारी. मौर्य साम्राज्य तुम्हाला माहीत आहे का? इसवी सन 6व्या शतकात इराणमध्ये सायरस या नावाने राजांच्या मोठे साम्राज्य प्रस्थापित केले गेले. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेला होता. इसवी सन 518च्या सुमारास दारियुस नावाच्या इराणी सम्राटने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला. दारियुसने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले. ग्रीक इतिहासकार लेखनातून त्यांची माहिती मिळते. सम्राट दारियुसच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली. सम्राट दारियुसने त्यांच्या साम्राज्य सर्वत्र दारिक नावाच्या एकाच प्रकारचे चलन लागू केले. त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुसच्या काळात बांधले गेले. पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे. कुठे आहे? इराणमध्ये. पर्सिपोलिस हे ठिकाण कुठे आहे? इराणमध्ये. ग्रीक सम्राट सिकंदराच्या स्वारी. ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केले. सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला आणि या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्यांच्याशी निकरांचा लढा दिला. तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यात सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हाल-अपेष्टा सहन करावा लागला. त्यांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते. त्यांना त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले. सिकंदरला माघार घेणे भाग होते. भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आणि त्यांना सत्रप असे म्हटले. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलॉन येथे इसवी सन 323 मध्ये तो मरण पावला. सिकंदरच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढले. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांना त्यांच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाचा भारत परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक राजांनी नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एका बाजूला ते नाणी पकडणाऱ्या राजाचे चित्र तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नाव असे. सिकंदराच्या नाणीही अशाच प्रकारची होती. नंतरच्या काळात भारतीय राजांनीही अशा प्रकारची नाणी पाळण्यास सुरुवात केली. मौर्य साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याची स्थापना केली. मगधचा नाद राजा धनानंद यांच्या जुलमी राजवटीला
लोक कंटाळले होते. त्यांचा पराभव करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी सन 325 च्या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवधी आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराच्या नेमलेल्या सत्रपामध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या. सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर तो बॅबिलॉनचा राजा झाला. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. सेल्युकस निकेटरचा प्रभाव केल्यामुळे अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. माहीत आहे का तुम्हाला? विशाखा दत्त या संस्कृत नाटककारांनी मुद्राराक्षस हे नाटक लिहिले. त्यात धनानंदचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतः सत्ता कशी स्थापित केली हे कथानक उलगडले आहे. या कथानकात आर्य चाणक्य किंवा कौटिल्य यांच्या योगदानास विशेष महत्त्व दिले आहे. मॅग्नेस्टिस हा सेल्युकस निकेटरचा राजपूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्यांच्या इंडिका या ग्रंथावर वर्ण मौर्य आणि भारताच्या अभ्यासाचे महत्त्व साधले आहे. गुजरात राज्याची जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाने धरण बांधलेले होते, तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे म्हटले जाते. आयुष्याच्या शेवटी त्याने पदांचा त्याग केला. उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला. कुठे राहिला? श्रवणबेळगोळ. तर तेथेच मृत्यू त्याचा झाला. राईट. सम्राट अशोक. सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार हा मगधचा राजा झाला. बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन 273 मध्ये सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैन येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते. मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. कलिंग राजांचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला. काय मिळवला? विजय. वायव्य अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळ. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्व बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंतचा सम्राट अशोकाचा साम्राज्य पसरलेला होता. कलिंगचे युद्ध. कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि क्षमावृत्ती सम्राट अशोकाचे संदेश. मातापित्यांची सेवा करणे चांगले आहे. ज्या विजयामुळे प्रेमभावना वाढते तोच खरा विजय. करून पहा.
भारताच्या नकाशा आराखडून सम्राट अशोकाचा शिलालेख व स्तंभलेख दर्शविणारे ठिकाण दाखवा. हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. या लेखांमध्ये त्यांचे स्वतःचा उल्लेख दिवाण पियदसी, देवाच्या प्रिय प्रियदसी असा केलेला आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. दिवाण पियदसी म्हणजेच की देवांच्या प्रिय प्रियदसी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांत त्याने किलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्यांचे हृदय परिवर्तन झाले. यांचा उल्लेख त्यांच्या एका लेखनात आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपाडा येथे एका लेखात वटवडाचे, माकडे, गेंडे इत्यादी शिकार करू नये, जंगलात वणवू लावू नये असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचे स्वीकार केले होता. त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बनवली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठविले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथे देशांमध्येही त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. अशोकाची लोकोपयोगी कामे. अशोकाने प्रजेसाठी सुखसोयी निर्माण करण्यावर भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळावे अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधली. विहीर खोदल्या. हे करून मौर्यकालीन भारत राज्य व्यवस्था. आता आपण बघणार आहोत मौर्यकालीन राज्य व्यवस्था. मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. कोठे होती? पाटलीपुत्र. राज्यभाराच्या सोयीसाठी साम्राज्याने 4 विभाग पाडलेले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. पूर्व विभाग तोसाली ओडिशा, पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेश, दक्षिण विभाग स्वर्णगिरी, कर्नाटकातील कनकगिरी, उत्तर विभागातील तक्षशिला पाकिस्तान. राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे वेगळ्या पातळ्यावर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते होते. मौर्यकालीन लोकजीवन. मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबरच व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीला आले होते. हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगविणे, धातुकाम यासारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेली काळ्या रंगाची मातीची भांडी धरविली जात. नौकाबांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावरील उद्योग होता. धातुकामामध्ये इतर
सॉरी धातू बरोबर लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित होते. नगरामध्ये आणि ग्रामामध्ये उत्सव समारंभ साजरे होते. यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायीचे कार्यक्रम होते. कुस्तीचे खेळ, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यासारख्या खेळ आवडीने खेळत जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते. कसे होते? अष्टपद. मौर्यकालीन कला आणि साहित्य सम्राट अशोकाच्या काळात शिल्पकलेचे उत्तेजन मिळाले. माहित आहे का तुम्हाला? भारताची राजमुद्रा सारनाथ येथे अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. सारनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. केवढे 4? 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. त्यापैकी आपणास एकच चक्र पूर्णपणे दिसते. चक्राच्या एका बाजूस अश्व व दुसऱ्या बाजूस विष्णू आहे. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर असाच पद्धतीने हत्ती आणि सिंह हे 2 प्राणीही आहेत. अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यासारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावर चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकले आहे. त्यांच्या स्तंभावर चारही बाजूस सिंह आहे. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात. हे भारताची राजमुद्रा आहे. त्यांच्या काळात खोदली गेलेली बराबर टेकड्यावरील लेणी प्रसिद्ध आहेत. हे लेणी बिहारमध्ये आहेत. भारतातील लेण्यांमध्ये ही लेणी सर्वात प्राचीन आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उत्तरार्धी काळा आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्य उदयाला आली. काही साम्राज्य उदयाला आली. मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतर राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजून घेणार आहोत. अगर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. राईट, मिळूया दुसऱ्या चॅप्टर मध्ये. तरीपर्यंत बाय बाय.